इथे थांबतात आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील गोलंदाज सोनू. या वेळेला बिग हिट, पहिलाच बॉल आणि त्या बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटर विकीच्या बॅटबना हा तडाखा, स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. कोतवाल या टीमला संजीवनी देणारा हा पहिल्याच बॉलवरती षटकार आला. बॉल तयार. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न पहा. सुरुवातीला असं वाटत होतं की हा फटका मिस टायमिंग आहे, परंतु त्यानंतर पहा आपल्या ताकदीच्या जोरावरती हा फटका सजवलाय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार. 2 बॉलवरती 2 षटकार आलेला आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज आता इथून मात्र तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया 2 बॉलवरती 2 षटकार आलेत खरे. आता तिसरा येईल का? मुंबईचा वडापाव, लोणावळ्याची चिकी, काय फटकेबाजी करतोय कोतवाल गावचा हा विकी. दर्जेदार फटकेबाजी. आणखीन एक पाहूया काय फटका सजवला इनफिल्डच्या वरनं एक्स्ट्रा कव्हरला. लाजवाब क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. यस, आणि लगातारचा तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतो विकीच्या बॅटमधनं. काय फटकेबाजी. गोलंदाजांची गोलंदाजी ठरली त्याच्या समोर फिकी. काय बॅटिंग करतोय कोतवाल गावचा हा विकी. दर्जेदार फटकेबाजी. आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर आहेत. रनआउटची संधी, परंतु संधी गमावली. 1 धाव आता कंप्लीट होतीये आणि 1 धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर बोर्डवरती आता बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा झाल्या 4 चेंडूंच्या अखेरीस 20 धावा. पुढचा बॉल. राहुल दादा सबकर आपल्या या सरचे स्वागत आहे. यावेळेला पहा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. 1 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात. 21 धावा. यावेळेला पहा खोलवट टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथे सुद्धा 1 धाव घेण्याचा मानस दाखवला खरा आणि 1 धावेच्या मदतीने आता पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22 धावा. बिनगडीबाद 22 अशी स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या कोतवाल या संघाची. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजीच्या रनवेवरती कोणता गोलंदाज इथून मात्र वापरला जाणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. प्रज्वोत सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया प्रज्वोतच्या माध्यमातून कशा रीतीनं गोलंदाजी केली जाणार. गोलंदाजीची ज्योत आता तो पेटवेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. बॉल तयार. प्रज्वोतचा पहिलाच बॉल ओव्हर द विकेटनं. प्रज्वोतचा पहिलाच बॉल. इथे पहा ऑन साइडला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऑन दी अप केलं होतं आणि इथे सुद्धा एकच धाव मिळणार. स्ट्राईक रोटेट झाली आहे. याला सर म्हटलं जातं समाजदारीचं क्रिकेट, कारण जो फलंदाज मोठे फटके मारत असतो त्याला स्ट्राईक देणं भरपूर इम्पॉर्टंट असतं आणि इथे स्ट्राईक लाईन वरती आता पुन्हा एकदा विकीला आणलंय. प्रज्वत पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. व्ही शेप मध्ये फिल्डर आहेत. हो, पाय स्लिप झाला. तुम्हाला इमाजिका वॉटरफॉल वरती जाण्याची गरज नाहीये. इथेच तुम्हाला सर्व राईट्स पाहायला मिळतील. फक्त खेळण्यासाठी यायचं आहे
आपल्या गावासाठी. हीच तर खरी मजा आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटची. थोडासा पाय स्लिप झाला, त्यानंतर पुन्हा एकदा हा खेळाडू उभा राहिला. बॉल तयार, पुढचा बॉल. यावेळेला देखील फटका तर चांगला आहे, परंतु या फटक्या मागे फक्त एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 26 धावा. पुन्हा एकदा बॉल तयार, पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. वा, फटका तर चांगला आहे, परंतु तिथे पहा किस्मत कभी भी बहादुरों का साथ देती है आणि इथे पहा साथ दिली आहे. बॅटर विकीचा कॅच ड्रॉप झालाय. आता येणारा काळ आणि येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल की ही कॅच किती इम्पॉर्टंट होती. 4 या धावसंख्येवरती रोहित शर्मा यांचा तिसारा परेरा यांच्या वतीनं कॅच ड्रॉप केला होता, परंतु तदनंतर 264 धावांची धुवाधार खेळी कोण विसरेल. आणि इथे कॅच ड्रॉप झाली विकी या खेळाडूची. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न, गती थोडीशी कमी आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे सुद्धा एकच धाव मिळणार. दुसऱ्या षटकातील अजून एक बॉल शेष आहे. पाहूया आता हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल. शॉर्ट बॉलचा वापर, एक इथे पहा पंचांचा सिग्नल, अतिरिक्त बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. वन बॉलची ताकीद देखील या खेळाडूला दिली जाते. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलं. पुन्हा एकदा हा बॉल प्रज्योतला हाताळावा लागेल. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला वन बॉल सीमा रेषा पलीकडे. 4 धावा चौकार. षटक आता संपलंय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 33 आणि 33 मधल्या वैयक्तिक विकीच्या बॅटमन धावा आलेल्या आहेत आतापर्यंत 27. दर्जेदार फटकेबाजी विकीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चला आता नवीन गोलंदाजी मार्क वरती कोण येणार हे देखील आता पाहणं गरजेचं. रोहित आलेला आहेत गोलंदाजी मार्क वरती. पाहूया रोहित यांच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. यावेळेला देखील इथे पहा मनगटाच्या साह्याने हा फटका खेळला खरा. स्ट्राईक तर रोटेट झाली, कारण स्ट्राईक द्यायला हवी, कारण विकी मोठे फटके मारतोय. त्याला स्ट्राईक पुन्हा एकदा मिळालेली आहे. 27 या धावसंख्येवरती खेळतात. अर्धशतकापासून अजूनही 23 धावा ते दूर आहेत. पंचांचा सिग्नल, इट्स अ नो बॉल. यस यस, इथे पंचांच्या नजरेमध्ये हा खेळाडू सापडलाय आणि थ्रो गोलंदाज आढळलाय असा इशारा आता पंचांचा येतोय. अंपायर या बॉलवरती धावा किती? 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात या बॉलवरती. आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. गोलंदाज आता बदलवलेला आहे. नवीन गोलंदाज षटक कंप्लीट करण्यासाठी मार्गस्थ होतात. पाहूया त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. फ्री हिट देखील आपल्याला पाहायला मिळते. फ्री हिटची संधी आहे. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होतोय पुढचा बॉल हाताळण्यासाठी.
रोहितचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फ्रीडचा बॉल होता परंतु इथे पहा एकच धाव मिळणारा फुलटॉस बॉल होता. मेजवानी होती, खुला फटका मारू शकला असता परंतु इथे एकच धाव मिळतीये. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. बघूया आता हा बॉल त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. यावेळेचा हा बॉल सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेर. पंत सांगतायत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. या वेळेला देखील काय फटका सजवलाय. अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह इनफिल्डच्या वरनं बाउंड्री लाईनला छेदून भेदून बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. 6 धावांकरिता हा षटकार प्युअर क्लास दाखवला जातोय. काय फटकेबाजी आणि वैयक्तिक 34 या धावसंख्येवरती खेळतात विकी. पुन्हा एकदा बिग हिट परंतु बॉल हवेत. आता जावं लागेल पावेलिनच्या दिशेने. विकेट आली आहे. विकी बाद झालेले आहेत परंतु वैयक्तिक 34 या धावसंख्येवरती ते बाद झालेले आहेत. ठोकोडीचे नाही रे बाबा, नाही नाही. याच्यानंतर होणारा सामना भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंढवी विरुद्ध कालकाई क्रिकेट मंडळ पितळवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या इनिंग नंतर टॉससाठी यायचं आहे. न्यू बॅटर आता गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. पाहूया गणेश यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. बॉल तयार. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच कळवतात की हा वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. इथे सुद्धा बादशी आठली कडाने बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. तिथे एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहाव्यास मिळतात. अजूनही एक बॉल या षटकातील शेष. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल. यावेळेचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केले जाईल का परंतु क्षेत्ररक्षक आडवे आलेत आणि या मुवमेंटला एकच आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा आता खेळ संपला. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 49 धावा. शेवटचे 6 बॉल अजूनही शेषात. धावा धावफलकावरती. चला चौथे गोलंदाज लगेच बॉलिंग ट्रॅक वरती यायचं आहे. चला कोंढवी आणि पितळवाडी आपण तयार राहायचं टॉस साठी. कोंढवी आणि पितळवाडी विनर विनर असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतरची लढत. सागर आलेले आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेचा हा बॉल शॉर्ट बॉल होता. लाईन खऱ्या अर्थाने मिस केली. थोडीशी घाई गडबड आपल्याला पाहायला मिळाली आणि यष्टांच्या मागे विकेट किपर होते त्यांनी डायरेक्ट हिट केली आणि बॅटर बाद झालेला आहेत. चला नेक्स्ट बॅटर. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पाहूया आता या 5 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत.
गोलंदाज तयार होतात पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळीचा हा बॉल बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे सुद्धा एकच धाव मिळतीये. वनमाऊची ताकीद या गोलंदाजाला दिली जाते. 4 बॉल अजूनही शेष आहेत. अभिनंदन 50 धावा आता पूर्ण झालेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या कोतवाल या संघाच्या. सांघिक 50 धावा. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होतीये. सलामीला आलेला फलंदाज अजूनही सुमित खेळपट्टीवरती स्थिर आहे परंतु त्याच्या बॅटमधनं अजूनही कोणत्या प्रकारचा मोठा फटका आपण पाहिला नाहीये. चला प्लीज इथे मोठे फटके आता सजवले जातील का. बॉल तयार. यावेळेचा हा बॉल लेगस्टिकच्या बाहेरचा बॉल पंचांनी येला आणि त्यांचा इशारा आला आहे की हा वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे सुद्धा चला एक डेड बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. आता हा बॉल गोलंदाजाला सरपंच या बॉलवरती कोणत्या प्रकारची रन्स नाहीये. एक धाव. यस यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न परंतु इथे सुद्धा बॅटरला शांत ठेवलंय. पुन्हा एकदम गोलंदाज आता तयार होईल. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न परंतु इथे सुद्धा विकेट आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या डावाचा खेळ आता संपला आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 53 धावा आणि विजयासाठी 54 धावांचं लक्ष्य आहे. चला पित्तलवाडी आणि कोंडवी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. आता आपण टॉस करणार आहोत.
होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सागर आणि त्यांच्या सोबतीनं प्रज्योत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती. चला वेळ कमी घ्या. फिल्डिंग करणारा संघ इतका वेळ घेऊन चालणार नाही. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. आम्हाला मॅचेस भरपूर प्रमाणामध्ये कव्हर करायच्या आहेत. त्यामुळेच की काय तुम्हाला इथे घाई करावी लागेल. आज फायनल डे आहे आणि जर फायनलची मॅच उजेडात झाली तर याचा आनंद आयोजकांना मिळणारच आहे. आणि फायनलची मॅच जास्तीत जास्त षटकांचा कसा खेळवता येईल फायनलचा सामना याकडे आयोजकांचं लक्ष आहे. त्यामुळेच की काय तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. हॅलो हॅलो चिक 54 धावांचं लक्ष. बॉल तयार होतोय. पुढचा बॉल. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे शांत ठेवलंय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. पाहूया त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. आतापर्यंत धावफलकावरती फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती एक धाव आली. दुसऱ्या बॉलवरती विकेट आपण पाहिली. तिसरा बॉल. यावेळीचा हा बॉल आल्याबरोबरच कडक बेधडक आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहिलात आणि या बॉलवरती तब्बल 6 धावा या गोलंदाजाला मोजाव्या लागल्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. पुढचा बॉल. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. मिस्टर स्ट्रोक बॉल हवेत. हो पेटनांची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळाली. काय प्रयत्न केले. इथे डायरेक्ट हिट सुद्धा झालेले आहे. पहा काय घडलं या बॉलवरती. कॅच सुटला त्यानंतर 2 धावा देखील काढल्या. त्यानंतर डायरेक्ट हिट देखील आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर काही आपल्याला पाहायला मिळाले या एका बॉलवरती. पुढचा बॉल. या वेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न. खडे खडे बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. पत्रा बजाव शॉट. 6 धावा षटकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहतो आणि या षटकाराच्या साहाय्याने त्या धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. आपल्या गोलंदाजी मार्क वरती आपल्या स्पेल मधील शेवटचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला देखील इथे पहा पंचांचा निर्णय. कोणत्या प्रकारची धाव आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणजेच डॉट बॉल आलेला आहे. षटक आता संपले. 1 ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतो. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 39 करायच्या आहेत. अठरा बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे या मॅच मध्ये.
ओव्हर नंबर 2 मध्ये ज्या विकेटनं बॅटिंग तर चांगली केली आता बॉलिंग करण्यासाठी सुद्धा ते दाखल झालेले आहेत. पाहूया आता गोलंदाजी कशा रीतीने ते इथून मात्र करणार आहेत या मॅच मध्ये. बॉल तयार होतात. पुढचा बॉल विकीचा हा बॉल हवेत थोडासा बॉल टर्न करतोय आणि इथे पहा इथे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. यावेळेला देखील इथे पहा अफशिकच्या बाहेरचा हा बॉल आणि पंच सांगतात इथे सुद्धा वाईट बॉल आलेला आहे. या वेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न लेफ्ट केलाय बॉलला उडवलंय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावांकरिता हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जल्लोष होतोय पोलादपूर ते चिपळूण भावा मारतो उचलून उचलून काय फटका सजवला प्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे 6 धावा आपल्याला बघायला मिळाला. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 23 धावा. यावेळेला देखील पंचांचा सिग्नल इट्स अ नो बॉल. स्क्वेअर लेगचे अंपायर कळवतात की आता नो बॉल आला. 9+1 म्हणजे 2 धावा. आता फ्री हिट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतीये. विकी ज्या विकीने बॅटिंग तर चांगली केली परंतु आता तो गोलंदाजी करत असताना त्याच्यावरती फलंदाज सर्वेश तुटून पडलाय. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल फ्रीडचा बॉल इथे पहा खुला फटका बॅटर मारू शकला असता परंतु एक चांगला यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉल तयार होतात. यावेळेचा हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा हा बॉल पंच कळवतात की हा वाईट बॉल एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती जोडल्या जातात. यावेळेला देखील लेगस्टिकच्या बाहेरचा हा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आता धावफलकावरती एकूण धावा झालेल्या आहेत 28 धावा. किती बॉल किती पाहिजे ते सांगा. 30 15 बॉल मध्ये 15 बॉल मध्ये आता 26 करायचे आहेत. या वेळेला पहा ही लाईन चांगली होती. आता 14 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. विकीचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. लाईन थोडीशी मागे खेचली होती. बॅटरला हा बॉल रीड करणं थोडस अवघड झालं आणि इथे पहा डॉट बॉल आला. या वेळेला देखील हा बॉल थोडासा खाली राहतोय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवण्यात आता 2 धावा पूर्ण होतात. तेरा बॉल मध्ये आता 24 धावांची गरज आहे. 13 मध्ये 24 करायचे आहेत. 4 षटकार तुम्हाला मारावे लागतील या मॅच मध्ये.
या वेळेला लाईन चांगली होती. षटक आता संपलं. येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. प्रत्येक बॉल वरती 2 धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. 12 मध्ये 24 करायच्यात. बारा बॉल आणि विजयासाठी 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू 24 धावा या मॅच मध्ये आता कंप्लीट करायच्या आहेत. सौरभचा हा बॉल काय फटका सजवलाय. बॉलला पाठवला मराठी शाळेमध्ये. तिथूनच हा बॉल तुम्हाला जाऊन आणावा लागेल. काय फटका आपल्याला पाहायला मिळतो. प्रज्वलच्या बॅटमधनं धावांची ज्योत पेटणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा षटकार. 1 मारलाय. अजून 3 मारायचे आहेत. 11 बॉल मध्ये धावा करायच्या 18. या वेळेला पंचांचा सिग्नल. इट्स अ नो बॉल आणि तिथे बॉल चाललाय. सीमारेषे लगत मार्गस्थ होत असताना हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक्झॅक्टली नो बॉल कशाचा आता पंच सांगतायत. यस थ्रो गोलंदाज आढळलेला आहे. 9+2 म्हणजे या 3 धावा आणि पॅलेंटीच्या 3 म्हणजे तब्बल 6 धावा या बॉल वरती आता टीमच्या स्कोर बोर्ड वरती ऍड केल्या जातात. आता 11 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 12. 11 चेंडू मध्ये 12 धाव्यांची गरज आहे. आता फ्री हिट आहे. सागर आलेले आहेत. फ्रीट आहे आणि इथे पहा पुन्हा एकदा नव्यानं खेळ साधण्याची संधी मिळाली आहे प्रशोध या खेळाडूला. आता येणाऱ्या 10 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 12. दोन षटकार आता या मॅच मध्ये मारायचे आहेत. त्यातला एक तर आलाय. आता अजूनही फक्त 6 धाव्यांची गरज आहे. लाजवाब फटकेबाजी. सुरुवातीला प्रज्योत कुठेतरी शांत होता परंतु त्यानंतर आता रौद्र रूप त्याने सुद्धा धाडस केलं आणि त्याच्यात बॅटमधनं नुकताच हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल तयार. आणि मॅचला फिनिश करणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन वेल प्लेट. हा सामना जिंकलेला आहे. यस सामना जिंकलेला आहे. सासरे विरुद्ध भावजी असा सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि आता सामना जिंकलेला आहे उमडी या संघाने. अभिनंदन वेल प्लेट. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच